24 वर्षाची सावित्री बेडवरती झोपलेली होती. पण त्यावेळेला तिचा पती नव्हता तिच्यासोबत. तिचा प्रियकर होता, जो की तिच्यासोबत संबंध करून दोघं तृप्त झाल्यानंतर निवांत वेळ घालवत होती, गप्पा मारत होती. तेवढ्यात घड्याळ बघते सावित्री आणि म्हणते की तू जा पटकन, माझ्या पतीची घरी यायची वेळ झालेली आहे. कॉलेज सुटलं असेल त्याचं. तिचा पती शिक्षक होता, कॉलेजमध्ये बायोलॉजी टीचर होता. या सावित्रीचं 4 महिन्यापूर्वीच लग्न झालेलं होतं, ऑक्टोबरच्या 31 तारखेला 2025मध्ये. आता हिचा पती तिच्यासाठी एवढी कष्ट करायचा, एवढं काम करायचा, पण ही सावित्री सकाळी डबा बनवून दिला की तिला दिवसभर काय काम नसायचं. 2च माणसांचं कुटुंब होतं, सावित्री आणि तिचा पती. ज्या वेळेला तिचा पती जायचा त्यावेळेला दिवसभर ही सावित्री निवांतच. आता दिवसभर तर काय करणार, रील बघणे, व्हिडिओ बघणे अश्लील. त्यामुळे तिच्या शरीराची कामवासना टोकाला जाऊन पोचायची. तिचा पती तर दुपारी नसायचा घरी, पण आता तो ज्या वेळेला घरी यायचा त्यावेळेला पूर्णपणे तिला शांत करायचा. पण हे किती दिवस चालणार होतं? एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये कामवासना शिरली, त्याला काही समजत नाही. आता अशीच परिस्थिती झाली होती या सावित्रीची. या सावित्रीला अनेक कोणीतरी पाहिजे होतं, जे की तिनं शोधलं पण होतं. आता तिच्या प्रियकरासोबत ही संबंध बनवायची. काही दिवस असंच गेल्यानंतर तिच्या पतीला समजलं होतं. ही सावित्री ज्या वेळेला तो कॉलेजला जातो त्यावेळेला तिच्या प्रियकरासोबत संबंध बनवते दिवसभर. आणि त्याच्या पत्नीचा जो प्रियकर आहे तो दुसरा कोणी नसून त्याच्याच कॉलेजमध्ये जो पिऊन म्हणून आहे, जो स्टाफमध्ये काम करतो, तोच पोरगा होता 23 वर्षाचा. आता हा त्या सावित्रीवरती आणि त्या पोरावरती ओरडायला लागतो. त्या दोघांमध्ये भांडण होतं, पण शेवटी तो शांत घेतो. म्हणतो की 4च महिन्यापूर्वी लग्न झालंय, आता जर मी काय केलं माझी इज्जत जाईलच जाईल. अजून माझं भविष्य पडलेलं आहे, कॉलेजमध्ये मला काम करायचं आहे, प्रमोशन घ्यायचं आहे. आता हा पिऊन तर तिथंच काम करतोय, सगळ्या कॉलेजमध्ये राडा होईल आणि तिथं शाळेतले शिक्षक परत तिथले विद्यार्थी म्हणतील की आम्हाला लेक्चर देतोय आणि घरी त्याची पत्नी काय करते. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून सावित्रीचा पती शांत बसला. आता हीच सगळ्यात मोठी चूक होती याची. त्याने त्यावेळेला काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. काही दिवस गेल्यानंतर हा सावित्रीचा पती, ज्या वेळेला सावित्रीच्या पतीला ही गोष्ट समजली होती त्यावेळेला तिने काही दिवस जाऊ दिले. थोड्या दिवसानंतर तिच्या पतीला म्हणले की जे काय सगळं झालं ते विसरून जाऊ आणि मला आता थोडं फिरायची इच्छा झाली, आपण कुठंतरी फिरायला जाऊ. आता हा म्हणला कुठं जायचं? सावित्री तिच्या पतीला म्हणते की आपण ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणी आसपास एक धरण आहे छोटं मोठं, त्या धरणावरती जाऊ, बघू कसं असतं तिथं, सिस्टीम कशी काम करते. त्यावेळेला तो सावित्रीचा पती होकार देतो. आता हे दोघं त्या ठिकाणी पोचतेत. तिथं पोचल्यानंतर दोघं त्या निसर्गाचा आनंद घेत होते. काही वेळातच सावित्रीच्या पतीचा पाय घसरला आणि तो धरणात पडला. पोहायला येत नसल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. सावित्री मोठमोठ्याने ओरडत होती. तिथं असणाऱ्या आसपासच्या लोकल माणसांनी त्याला बाहेर काढलं, पण उशीर झालेला होता, त्याचा मृत्यू झालेला होता. पोलीस आले त्या ठिकाणी, त्याला पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले. त्यावेळेला पोलिसांना असं काही जाणवलं त्याच्यामध्ये की त्या आधारावरती त्यांनी सावित्रीला अटक केली आणि सावित्री विरोधात FIR दाखल करून तिच्यासोबत चौकशी चालू केली. तर नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी? तो मनाने पडला होता का त्या सावित्रीने ढकलून दिलं होतं? आता ही सगळी गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ आपले कसे असतात, एक नंबर. मराठी माणूस पुढे जावं असं वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर चला मी तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगतो. 31 ऑक्टोबर 2025 या दिवशी सावित्री आणि नितीनचं लग्न झालेलं होतं. नितीन सावित्रीचा पती चांगल्या कॉलेजवरती शिक्षक होता, परमनंट होता. 70-80 हजार पगार होती. अजूनपर्यंत कॉलेजला ग्रँट मिळालेलं नव्हतं, पण हा नितीन जो आहे तो चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेलं होतं त्याने, त्यामुळे त्याला पगार भेटत होती. त्या नितीनच्या घरचे विचार करतात की याचं लग्न लावून द्यावं. त्याच्यासाठी मुलगी वगैरे शोधली जाते आणि त्यावेळेला सावित्रीचं स्थळ त्याच्यासाठी येतं. सावित्री त्याला भारी वाटते. 24 वर्षाची तरुण होती, अजून शिकत होती, पण त्याला भारी वाटलं. दोघांना एकमेक पटली, लग्न झालं. काही दिवस तो आपल्या गावामध्ये राहिल्यानंतर त्याचे आईवडील म्हटले की आता तू आपल्या आपल्या कामावरती जा, भरपूर दिवस झाले तू घरीच आहे. आता हा नितीन म्हणतो मी चाललो, पण मला तिथं या सावित्रीला घेऊन जावं लागेल डबा वगैरे करायला. त्याचे वडील म्हणत होते की नको, परत घेऊन जात काही दिवसानंतर, आधी तू तिथे एखादा फ्लॅट वगैरे घे. तो नितीन म्हटला की मी सगळं करतो, जावं लागेल घेऊन. आता त्याच्या घरची काय बोलत नाहीत, नवीन जोडपं होतं, त्याला घेऊन जाऊ लागतं. आता हा नितीन शहरामध्ये येतो, कॉलेजपाशी थोडे दिवस राहतो. त्याने फ्लॅट वगैरे घेतला भाड्याने, त्याने सजवलं आणि या सावित्रीला घेऊन आला. आता सावित्री गावामधून शहरामध्ये आलेली, एकटी एकटी. आसपास कोण कुणाला विचारते शहरामध्ये? शेजारची व्यक्ती शेजाऱ्याला विचारत नाही, अशी अवस्था.
ना तिच्यासोबत कोणी गप्पा मारायला होतं ना कोणी तिची मैत्रीण. आता ही पूर्णपणे बोर होत होती. मोबाईल बघायची, पण मोबाईल किती वेळ बघणार आहे माणूस. आता महिना 2 महिन्यापर्यंत तर हा नितीन तिला कधी कधी फिरवायला घेऊन जाणे, तिच्यासोबत चांगले गप्पा मारणे. पण ज्या वेळेला कॉलेज पेपर यायला लागले जवळ, कॉलेजचा सिलेबस संपवायचं त्याच्यावरती प्रेशर होतं, त्याने त्या नादामध्ये हिच्याकडे दुर्लक्ष केलं. सावित्री सकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण कामं करून संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत निवांत पडून राहायची. बोर होऊन गेली होती. आता तिला वाटलं की आपण असं केलं, दुपारी डबा बनवून पतीला घेऊन गेलो दुपारी कॉलेजवर. तर तो म्हटला की ठीक आहे चालेल, नितीन तिला होकार देतो, घेऊन येत जा, मग तुलाही काहीतरी बाहेरचं शिकायला भेटेल, तू बाहेर पडशील, असंही तू घरीच असते निवांत. सावित्री आता त्या वेळेला डबा वगैरे बनवते, दुसऱ्या दिवशीपासून घेऊन जाते नितीनला डबा. काही दिवस अशीच घटना घडली. पण ज्या वेळेला त्या ठिकाणी सावित्री जायची त्यावेळेला राहुल नावाचा एक नवीनच जॉईन झालेला तो पिऊन त्या ठिकाणी तिचं लक्ष याच्यावरती गेलं. आता ज्या वेळेला पण सावित्री डबा घेऊन जायची नितीनसाठी, त्यावेळेला हा राहुल डबा घेऊन नितीनला पोच करायचा. त्यामुळे दोघांमध्ये ओळख झालेली होती. दोघांमध्ये चांगलीच बातचीत चालू झाली होती. 2-3 महिने झालं होतं. दोघांमध्ये मोबाईल नंबर पण एक्सचेंज होतात. सुरुवातीला तर कारण असं होतं की बाहेर बोलवण्यापेक्षा, हाक मारण्यापेक्षा फोन करावा. पहिल्यापासूनच राहुलची नजर सावित्रीवरती होती. ज्या वेळेला पण तो तिला बघायचा त्यावेळेला त्याच्या मनामध्ये तिच्यासोबत ते कृत्य करायची इच्छा जागी व्हायची. आता ज्या वेळेला हा दोस्तांमध्ये बसायचा त्यावेळेला पूर्ण सांगायचा दिवसभराची घटना. त्याचे दोस्त म्हणले, अरे मग तुझ्यापाशी नंबर आलाय म्हटल्यानंतर तू बोल ना, काहीतरी काहीतरी कर. आता राहुल सावित्रीला रात्रीचे 8-9 वाजता हायचा मेसेज टाकतो. ती पण तिकडं व्हॉट्सअप चेक करत बसलेली होती, ती पण हॅलो टाकते. याचे मित्र त्याला पीत पीत त्याला झाडावरती चढवतात. इकडून त्याने हाय हॅलोवरपासून सुरुवात केली. काही दिवस चॅटिंग केल्यानंतर दोघांमध्ये अशा काही गप्पा रंगायला लागल्या ज्या की एखाद्या प्रेमी जोड्यामध्ये रंगतात. आता ही सावित्री दिवसभर निवांत घरी बसलेली असायची आणि हा राहुल जो आहे त्या कॉलेजमध्ये दिवसभर, तो पण लेक्चरमध्ये शिक्षक वगैरे गेले की हा पण त्याला काय काम नसल्यामुळे निवांत बसायचा. तासन तास गप्पा चालायच्या. तिलाही एक दोस्त भेटला होता आणि राहुलला तर जसंही सांगितलं एक महिला भेटली होती, तो तर काय सोडणारच नव्हता ना. आता एक दिवशी हा राहुल बोलतच म्हणला की हा राहुल एक दिवशी सावित्रीला बोलतच म्हणतो की नुसत्याच गप्पा मारताय, काय करू देताय का नाही. ज्या वेळेला राहुल असं म्हणतो त्यावेळेला सावित्री म्हणते की सगळं खरं आहे, माझा पती दुपारी नसतो घरी, त्यावेळेला तुला पण कॉलेजवरती काम असतं. राहुल म्हणतो की काम गेलं खड्ड्यामध्ये, मी तुमच्यासाठी चंद्रावरून इथं येईल. असल्या लाईन बोलल्यानंतर ती सावित्री बोलून जाते याला. थोड्याच वेळानंतर राहुल गाडीवरती फास्ट त्या नितीनच्या घरी येतो. दरवाजाची बेल वाजवतो. सावित्री तिथंच होती. सावित्री दरवाजा उघडते. 4 वाजेपर्यंत तर तो नितीन येणार नव्हता. त्यामुळे 3 वाजेपर्यंत हे दोघं, 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत पूर्णपणे त्यांची कामक्रीडा करतात. दोघंही शांत झाल्यानंतर तो राहुल तिथून निघून जातो. आता या सावित्रीला मजाच आली होती. रात्री नितीन, दिवसा राहुल. हिचं दिवसभराचं टेन्शन पण गेलं होतं. त्यामुळे आता ही घटना रोजच घडायला लागली होती. अशा काही घटनांना लपून राहत नाहीत. आता एक दिवशी नितीनचं डोकं दुखायला लागलं होतं, त्यामुळे त्याने लेक्चर सोडून दुपारी गोळ्या घ्यायला घरी आलेला होता. त्यावेळेला त्याने या दोघांना बघितलं. त्या ठिकाणी वादावादी झाली. पण शेवटी या दोघं त्याच्यावरती भारी पडली आणि हा नितीन शांत बसला. बेइज्जती होईल म्हणून समजावून सांगितलं दोघांना, पण दोघं ऐकतो म्हणली. त्या ठिकाणी ते दोघं सेपरेट झाली, त्या ठिकाणाहून गेली. 2-4 दिवसानंतर राहुलला कॉल येतो की मला तुझ्याशिवाय करमत नाही, काहीतरी करावं लागेल या नितीनचं. राहुल म्हणतो की ठीक आहे, तू काय कर, त्याला बोलवून घे, आपण काय करू, या धरणावरती आण, तिथून ढकलून देऊ, त्याला हातपाय बांधून टाकून देऊ. जसा प्लॅन ठरला होता, या सावित्रीने नितीनला त्या ठिकाणी घेऊन गेली. त्या राहुलने त्याला मारहाण केली. त्या ठिकाणी कोणी दिसत नाही बघून त्याला गळा दाबून मारलं आणि पाण्यात फेकून दिलं. थोड्या वेळानंतर ही सावित्री ओरडाओरड करायला लागली. त्यावेळेला लोकलची माणसं आली, काढलं बाहेर, पण उशीर झालेला होता. पोलीस आले आणि ते सत्य पूर्ण उघडकीस झालं. पोस्टमॉर्टममध्ये समजलं होतं की गळा दाबलेला आहे. त्यामुळे सावित्रीनं गुन्हा कबूल केला. गावली होती त्यामुळं राहुललाही अटक केली पोलिसांनी. आता बघा.